ही एक जुनी गोष्ट आहे. एक संत आणि त्यांचा शिष्य प्रवास करत होते. त्या काळी काही वाहतुकीची साधनं नव्हती. त्यामुळे रोज एका गावाला मुक्काम करून ते आपल्या मार्गाला मार्गस्थ होत असत. संत हुशार होते, विद्वान होते आणि प्रवासाच्या दरम्यान रोज एका गावात रात्री प्रवचन करायचे आणि ते ऐकायला लोक येत होते. प्रवचन करता करता महाराज प्रसिद्ध झाले. आता आजूबाजूच्या गावातील लोकही त्यांच्या प्रवचनाला येऊ लागले. आपल्याला माहित आहे, जसं लोकांचं समर्थन मिळत असतं तसं विरोधही तयार होत असतात. या संतांच्या बाबतीतही तेच घडलं. या संतांची प्रसिद्धी पाहून एका गावातील मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला वाईट वाटलं. त्या संतांमुळे त्याच्याकडे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली. आता माझं काही खरं नाही या असुरक्षिततेच्या भावनेतून त्या पुजाऱ्याने संतांच्या बाबतीत अपप्रचार करायला सुरुवात केली. संतांच्या बाबतीत वाईट प्रसार आणि प्रचार करू लागला आणि साहजिकच हळूहळू पुजाऱ्याचे ऐकून लोक संतांच्या बाबतीत वाईट बोलू लागले. संतांच्या बदनामी होण्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे ही गोष्ट शिष्याला कळली. त्याला राग आला आणि तो त्या संतांकडे जाऊन त्या पुजाऱ्याची सारी गाऱ्हाणी मांडली. संतांनी सांगितलं, लोकांच्या नकारात्मक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नसतं, आपण आपलं काम मन लावून करायचे. शिष्याचे काही समाधान होईना. हत्ती जेव्हा गावात येतो त्यावेळी कुत्रे भुंकत असतात, मात्र त्याच्या भुंकण्याने काही हत्ती थांबत नाही आणि त्यांच्या भुंकण्याचा हत्तीवर तसूभरही फरक पडत नाही. हत्ती आपला मस्त चालत राहतो. त्यामुळे आपल्या बाबतीत वाईट विचार करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊन आपले लक्ष विचलित करून घेऊ नये. आपलं काम आपण इमानदारीने करत आपलं ध्येय गाठलं पाहिजे. काही लोक हे आपल्या कोणत्याही गोष्टीचे समर्थन करत असतात, तर काही लोक हे आपल्या विरोधात असतात. आपल्या बाजूने असणारे लोक साहजिकच आपल्या बाबतीत चांगलं बोलत असतात, तर विरोध असणारे विरोध करत असतात, वाईट बोलत असतात. आपण अशा लोकांना थांबवू शकत नाही, मात्र अशा लोकांपासून आपण दूर राहू शकतो आणि आपलं ध्येय साध्य करू शकतो.